आज आपण बनवूयात अतिशय टेस्टी, क्रिस्पी आणि वर्षभर टिकणाऱ्या, कमीत कमी कष्टात होणाऱ्या झक्कास अशा पळी साखोळ्या. ह्या साबुदाण्याच्या साखोळ्या म्हणजे खरं तर उन्हाळ्याची साठवण आणि त्यासोबतच लहानपणीच्या गमतीशीर प्रकारामुळे झालेली कायमस्वरूपी आठवण दोन्ही शेअर करते. चला बनवूयात झक्कास अशा पळी साखोळ्या. आजीज रेसिपीजमध्ये ह्या पळी साखोळ्या बनवण्यासाठी आपण 3 कप साबुदाणे घेतलेले आहेत. ते 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते धुवून झाले की याला भिजत ठेवायचं आहे. हे असं रात्रभर आपण भिजवून ठेवायचे. किमान 7 ते 8 तास भिजले गेले पाहिजेत. भिजले की अशा पद्धतीने छान फुलून येतात. आणि आता याला शिजवण्यासाठी एक मोठं जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा टोप पाणी घालायचं आहे. खळखळीत गरम करायचं आहे ते पाणी आणि त्याला उकाळा आला की त्यानंतर ह्याच्यामध्ये स्टेपमध्ये आपल्याला हळूवारपणे ह्या साखोळ्यासाठी साबुदाणे घालायचे. असे हळूहळू घालायचे आणि मिक्स करत राहायचे. हे लक्षात ठेवायचं आहे की हे करत असताना साबुदाणा खाली लागू नये ह्यासाठी एकदा हे गरम झालं की आपल्याला सतत चालवत राहायचं आहे आणि छान असं शिजू द्यायचं आहे. हे अगदी झटपट शिजतं. कुणी याला कुकरमध्ये लावायला म्हणतं, कुणी याला आणखी काय काय करायला सांगेल, तर मुळीच करू नका. साबुदाणे झटपट शिजणारी गोष्ट आहे. छान शिजतात. यात मीठ घालायचं आणि व्यवस्थित उकाळा येऊ द्यायचा आणि असं छान उकाळा आला की याची कन्सिस्टन्सी थिक व्हायला लागते आणि अशा पद्धतीत छान थिकनेस आलं की या गॅस बंद करायचा आहे. आणि आता मी याला 2 फ्लेवरमध्ये करण्यासाठी 2 भागामध्ये विभागून घेतलं आहे. 2 भांड्यामध्ये घेतलं आहे. एकात मी जिरं घालते जिरा फ्लेवरसाठी आणि दुसऱ्यामध्ये मी चिली फ्लेक्स घालते थोडंसं तिखटपणासाठी. आणि अशा पद्धतीत हे 2 फ्लेवरचे केल्यानंतर व्यवस्थित एकजीव करायचे आणि प्लास्टिक अंथरून त्याच्यावरती आपण पळीने हे घालतो, त्यामुळे याला पळी साखोळी म्हणतात. असं पळीने थोडंसं मटेरियल घ्यायचं आणि त्याला छान असं रोटेट करायचं. व्यवस्थित झालं पाहिजे. लहानपणी आई हे असं जमिनीवरती छान प्लास्टिक अंथरून करायची आणि आम्ही खेळाच्या भरामध्ये उड्या मारत यायचो आणि त्यावर पायाने अशी छान नक्षी घालून ठेवायचो. मग काय सांगता, इतकी मेहनत वाया घालवल्यावर फटके तर खाल्ले आहेतच, पण नक्कीच तुम्ही सुद्धा लहानपणी असे काही पराक्रम केले असतील. पण तेव्हापासून असं डायनिंग टेबलवरती प्लास्टिक घालून त्यावर आपण हे करतो, जेणेकरून आपल्याला उन्हाचा त्रास होऊ नये. हे व्यवस्थित इथे घालून झाले घरामध्ये की मग प्लास्टिक उचलून उन्हामध्ये नेऊन ठेवायचं. एक ऊन दाखवलं, छान कडकडीत वाळले हे एका उन्हामध्ये की मस्त ट्रान्सपरंट होतात. तेलामध्ये अशा छान क्रिस्पी, कुरकुरीत आणि मस्त तळल्या जातात आणि वर्षभर अगदी सहज टिकतात आणि खरं तर त्या आधीच खाऊन संपूनही जातात. पावसाची आणि मित्रपरिवारांसोबतची मजा वाढवण्यासाठी ह्या पळी साखोळ्या नक्की ट्राय करा. अगदी क्रिस्पी, कुरकुरीत आणि झक्कास, घरच्या घरी कमी कष्टात होणाऱ्या ह्या साखोळ्या तुमच्या कशा होत आहेत मला नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.